सोन्याने ॲक्च्युली सेन्सेक्सला बीट केलेलं आहे. म्हणजे सोन्याची दरवर्षीची वाढ असते, क्युम्युलेटिव्ह म्हणतो आपण, तर ती साधारण 17% आहे गेल्या 20 वर्षाची. आणि सेन्सेक्सची 15% आहे. 2% जास्त आहे. 2% जास्तीच आहे सोन्याची. त्यामुळे हे इन्व्हेस्टमेंटचा जो फेज आहे त्याच्याकडे पण सोन्याचं महत्त्व आहे. आणि तसं करताना पूर्वी लोक असं म्हणायचं की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या साधारण 5-7%, 8% सोनं असलं पाहिजे. पण आत्ताचे जे अनसर्टन टाईम्स आहेत त्याच्यामध्ये लोक म्हणतात की ऑलमोस्ट तुमचं 15%, 17%पर्यंत तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटमध्ये सोन्याचा भाग हा असला पाहिजे. तिसरं म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू. सोन्याची महत्त्वाचं आहे म्हणजे की तुमच्याकडे आज 5-25 लाख रुपये असतील तर ते नोटा कुठे ठेवणार, काय करणार, बँकेत ठेवणार. तर ते एवढ्याशा एका 100 ग्रॅमच्या बिस्किटमध्ये तुम्हाला आज 12 लाख रुपये तुमचे स्टोअर होऊ शकतात. त्यामुळे तुमची संपत्ती, स्थावर जंगम कुठे स्टोअर करायचं असेल तर त्याच्यासाठी पण सोन्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर चौथं म्हणजे एक ॲसेट म्हणून बघितलं. तुमची ॲसेटच्या नावाखाली सरकारने पण सोन्याला एक काय म्हणतात ॲक्सेप्टन्स दिलेलं आहे. आणि 5वं आणि अतिशय महत्त्वाचं आपल्या कॉमन माणसासाठी ते म्हणजे इन्शुरन्स. त्यामुळे सोन्याकडे इन्शुरन्स म्हणून बघतात की कधी अडीअडचणीला, कधी मध्यरात्री तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सोनं इनकॅश करून त्यातनं तुम्हाला अडचणीच्या बाहेर तुम्हाला पडता येतं. म्हणून तुमच्या अडीअडचणीसाठी सोनं हे इन्शुरन्स म्हणून पण काम करतं.